म्हणजे देवाचं भय आज किती मंडळीमध्ये आहे हे आम्हाला कळून येते. आठवड्याचा एक दिवस तुम्ही सोडत नाही, एक दिवस तुम्ही देवाच्या पायाजवळ बसत नाही, एक दिवस तुम्ही देवाची आराधना उपासना 2.5 घंटे 3 घंटे तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये देऊ शकत नाही, तर आमची भक्ती व्यर्थ आहे. परमेश्वर अशा लोकांना आशीर्वाद देत नाही. येशू मसीह की पुढे काय लिहिलं आहे वचन? 3 वचन. शब्बात दिवशी तुम्ही आपल्या वसतिस्थानातून विस्तव पेटवू नये. शब्बात दिवशी तुम्ही आपल्या घराजवळ चूल पेटायची नाही. काय पेटायची नाही? म्हणजे स्वयंपाक करायचा नाही. जे चुलीवरती जे काही काम, आता गॅस निघलाय ते पण आता प्रॉब्लेम आहे. त्या काळात चुलीवर समजून सांगा. तर तुम्हाला चूल इस्रायल लोकांना पेटण्याची परवानगी नाही. शब्दात दिवशी शनिवारच्या दिवसामध्ये चुलीवर काही करायचं नाही. शनिवारच्या दिवशी चूल बंद, आवाज बंद. कोण सांगतंय? देवाने निरोप दिला मोशेच्या द्वारे, चूल बंद आणि तुम्ही माझ्या मंदिरात. आम्ही बघा रविवारचा दिवस सगळं करून आलो, खाऊन पिऊन मस्त नाश्ता बिस्ता करून आलो, आणि इथं येऊन आम्ही वचन ऐका, कधी संपन आता देवा. जांभळ्यान आळसन विचारू नका, कंटाळा विचारू नका. 2.5 घंट्यात, फक्त 2.5 घंट्यासाठी लगेच त्रास, लगे कंटाळा, लगे आळस येतो, हे होतं ते होतं, अंग दुखतं, इकडून इकडं खाऊन पिऊन येऊन इस्रायल लोक न खाता काय उपवास करून यायचे. हालेलुया. उपवास करून यायचे आणि क्षण संपल्यानंतर, भक्ती संपल्यानंतर सगळेजण गोळामेळाने एकत्र पंगत करून बसायचे आणि सगळेजण प्रेमाने एकमेकांचा रिस्पेक्ट करून, आदर करून एकमेकांबरोबर जेवण करायचे. तिथं देवाचं भय होतं. आजच्या मंडळीमध्ये किती भय आहे ना, हे आम्हाला तपासणं गरजेचं आहे. येशू प्रभू की आपण कसं वागतो याकडे लक्ष द्या. कारण तुम्ही माणसाबरोबर वागत नाही, तुमच्या तारणाऱ्या देवाबरोबर तुम्ही तसं वागतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे काय लिहिलं आहे वचनच्या? मोशे इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे